नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी उन्नतीसाठी ना सकाळी म्हणजे मी जवळपास रोजच पराठेच बनवत असते शाळेत देण्यासाठी. कारण की ना ती टिफिन भाजीपोळी दिली तर संपवतच नाही, पराठा दिला ना तर इझिली संपवून येते. आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आलो होतो खाली, व्हॅन येणार होती म्हणून. नंतर ना मी ती गेली शाळेमध्ये, घरी आली आणि त्यानंतर ना म्हणजे बेड आवरून घेतला. नंतर जी छोटी मोठी कामं होती ना ती आवरून घेतली आणि या डायनिंग टेबलचं जे प्लास्टिकचं कवर आहे ना, तर ते मोठं आहे खूप. म्हणजे हा 6 सीटर आहे, तर ते जवळपास 10 सीटरचं होतं. मग मला ना बाकीचं कट करून जे गॅलरीमध्ये कपाट आहे ना त्यावरती मी टाकून घेणार होते, की जेणेकरून ते वरच्यावरती असं प्लास्टिक ठेवलं तर पुसता येईल. आणि झाडंही तिथे ठेवली आहेत, तर मग पाणी वगैरे पडलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मला ना मागच्या व्हिडिओमध्ये या म्हणजे कव्हरची लिंक मागितली होती. जे आकाशी कलरचं दिसतं आहे ना, तर ते बेडशीट्स आहे. इथे वर्धमान म्हणून शॉप आहे मेन रोडला, तर तिथे मिळते ती बेडशीट. मी घेतली होती त्यावेळेस 500-550ला होती, पण आता जवळपास 700 ते 750 रुपयापर्यंत मिळते. नंतर ना मग ते कव्हर वगैरे कापून घेतलं, डायनिंगवरच्या वस्तू खाली ठेवल्या आणि स्टीलच्या डब्यामध्ये गहू आहेत त्यात दळण करून ठेवलं आहे. ते आज संध्याकाळी दळायला जावं लागेल. शरणपूर रोडला इंडियन क्लासिक आहे, त्यांच्याकडे पण ही बेडशीट मिळते. सेम जनरली प्राईज ना सारखीच आहे, काही वेगळा फरक नाही आहे. पण छान आहे, रफ आहे. तुम्ही बेडसाठी तुमच्याकडे दिवाण असेल ना त्याच्यासाठीही वापरू शकतात. खूप छान, म्हणजे किती दिवस झाले पण मस्तच टिकलेली आहे माझ्याकडे. मला ना जिकडे मी झाडं लावलेले आहेत ती गॅलरीमध्ये ना जरा म्हणजे झाडांमुळे थोडा कचरा झालेला होता. बरीचशी झाडं सुकून गेलेली होती ना आल्यानंतर. मी ट्राय केला की ते जगतील असं, पण नाही जगली. म्हणजे ना थोडी खराबच झाली होती. आणि मी तुळस पण आणलेली होती, कारण की तुळस ही पूर्णपणे जळून गेलेली होती. तिकडून आल्यावर मी पाणी वगैरे टाकलं, हळद टाकली, पण मुळंच तिची पूर्ण जळून गेलेली असल्यामुळे ती नाही टिकली. तर मग मी नवीन तुळस आणलेली, 20-20 रुपयाला 2 तुळस घेतलेल्या. आणि नंतर ना हा जो कॉर्नर आहे कपाटाचा तोही मला छान असा ऑर्गनाईज करून घ्यायचा होता. आणि मस्तच असं ना छान, म्हणजे गॅलरी खूप थोडं झाडं असली का पानं पडतात, माती पडते ना, डेली तर स्वच्छता होतेच, पण प्रॉपर डीप क्लिनिंग असते ना ती करून घ्यायची होती. आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जर ना थोडा पसारा झाला असेल ना, तर आपण अजून पसारा वाढवतो, मग तिथे वस्तू ठेवत जातो. असं माझ्यासोबतही होतं. मग एकदा आवरायला घेतलं की बरं पडतं. थंडीमुळे ना स्वेटरमुळे ना कामं पटपट होत नाहीत. असं म्हणजे माझ्यासोबत तर नेहमीच होतं, कारण की मला स्वेटर घातला ना तर स्पीड वाढतच नाही माझा कामाचा. मला असं खूप हेवी वाटायला लागतं. म्हणून मग ना मी बऱ्याचदा स्वेटर न घालताच कामं करत असते. पण गॅलरीत इतकं थंड झालेलं असतं की खाली टाईल्स तर ना असं वाटतं की आपण बर्फावरती पाय ठेवतोय की काय. आणि खूपच म्हणजे बाजूलाच नदी असल्यामुळे जास्तीचा गारवा निर्माण झालेला असतो. आता असं झालं आहे की आता एकदा कधी थंडी कमी होईल आणि जरा आपण नॉर्मल रुटीनमध्ये येऊ. पण उन्हाळाही सहन होत नाही. तसं आमच्याकडे काही एवढं ऊन जाणवत नाही, पण म्हणजे बाकीच्या लोकांकडे, म्हणजे बाकीच्या गावांमध्ये ना खूप ऊन असतं, त्यामुळे त्यांना हिवाळा चांगला वाटत असेल. आणि मग मी ना ते स्टँड जे होतं ना ते वरती ठेवून दिलं की छान असं, म्हणजे ना तिथे ठेवल्यानंतर मस्तच असं स्टेप्ससारखं झालेलं आहे आणि एकदम छान दिसतोय तो कॉर्नर. स्टँड ना एकदम लाईट वेटेड आहे, अगदी साधं आपलं माठाचं स्टँड असतं ना त्याचं वजन आहे. आणि झाडं जे आहेत ना त्यांचं ते पण ना कोकोपीट जास्त वापरलेलं आहे त्यांच्यात, म्हणून मग ते पण लाईट वेटेड आहे. या सगळ्या इंडोर प्लांट्सचे ना जे पानं पिवळे पडलेले होते, काही जळून गेलेले होते काड्या, तर मग मी ना ते कट करून घेतल्या. कारण की ना 8-10 दिवसात, 15 दिवसात किंवा जास्तीत जास्त ना महिनाभरात तरी आपल्याला म्हणजे झाडं मेंटेन ठेवायची असतील, इंडोर प्लांट्स किंवा आउटडोर प्लांट्स, त्यांना बघावंच लागतं, त्यांची कटिंग करावी लागते. नंतर
त्यांना खत म्हणजे गरज असेल ना खताची, तर 15 दिवसात आणि महिन्यात ना, एक महिन्यात एकदा तरी आपण खत टाकायलाच हवं. अगदी नर्सरीमध्ये ना प्रत्येक गावाला मिळत असतं, तर ते घेत जा. बुलढाण्याला ना तर नाशिकचंच खत येत होतं, तर ते ना मी बऱ्याचदा तिथेही घेतलं होतं. आणि ते खत वापरलं ना आपण नॉर्मली, कुठलंही वापरा, आणि तुमच्याकडे शेतातलं असेल तर मग ते काही प्रॉब्लेमच नाही, कारण शेतातलं तर छानच असतं. आणि ही सगळी झाडं ना खत वापरल्यामुळे छान हिरवीगार झालेली आहेत. जेव्हा आली होती ना तेव्हा खूप पिवळी पडलेली होती. मी बरीचशी पानं कट केली होती आणि तुम्ही बघू शकतात आता छान हिरवीगार झाली आहे. खत टाकल्यामुळे, हळद, चहा पावडर टाकल्यामुळे झाडांमध्ये बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. बुरशी वगैरे लागली असेल ना झाडांना, तर आपण ना हँडवॉश घ्यायचं थोडंसं आणि पाणी त्यात मिक्स करायचं बॉटलभर, आणि त्याचा स्प्रे करायचा झाडांवरती. तर बुरशी कमी होते. आणि ते बऱ्याच ठिकाणी ना जास्वंदाच्या झाडाला ना ते असं किडे लागतात, म्हणजे व्हाईट कलरचे, किंवा त्याला किडे उडतात पण असे बारीक बारीक माशांसारखे. तर त्यालाही आपण हँडवॉशच्या पाण्याचा वापर करू शकतो. सगळी गॅलरी स्वच्छ करायला, नंतर सगळी झाडांची कटिंग, नंतर बऱ्यापैकी म्हणजे जी सुकलेली होती त्यांची माती मी 1-2 कुंडीमध्ये काढून घेतली. हे सगळं करण्यामध्ये ना मला 2 तास गेलेले आहेत. आणि मी परत आजही झाडांना ना खत टाकलेलं, अगदी नॉर्मल घराजवळच्याच नर्सरीमधून मी कधीचंच आणलेलं होतं ते टाकलेलं. डाळ तांदूळ धुते ना त्याचंही पाणी मी टाकत असते, त्याच्यानेही चांगला इफेक्ट होतो. आणि गॅलरी ओलीच दिसत असेल तुम्हाला, नंतर ना एकदम मस्त स्वच्छ आणि चकाचक वाटत होती. दिवसभर मला ना सारखं असं हिरवीगार झाडं बघायला फारच छान वाटत होतं. नंतर ना हा बाहेरचा एरिया जो पॅसेजमधला आहे, शूज रॅक वगैरे त्याचा, तर तिथेही खूप धूळ झालेली होती. आणि उन्नतीने ना तिकडे रांगोळ्या काढलेल्या होत्या, त्याची खूप रांगोळी पडलेली होती. गेले 3-4 दिवसापासून ना मी करण्याचा म्हणजे विचार करत होती, रोज करत होती, पण अगदी 10 मिनिटाचं काम होतं, पण करू यामध्येच 3 दिवस ते 4 दिवस चालले गेलेले, आणि करायला अवघे 10 मिनटंही नाही लागले. असं बऱ्याचदा होत असतं, ते काम बघूनच आपल्याला अवघड वाटतं, पण ते मुळात काम तितकं अवघड नसतं. मला ना झाडूविषयी विचारलं होतं. प्लास्टिकचेच झाडू जास्त वापरते मी, गाला किंवा स्कॉच ब्राईटचा. त्यांची चांगली क्वालिटी आहे. आणि हा माझ्याकडे बराच जुना आहे, बुलढाण्याचाच होता, तर तोही मी म्हणजे इकडेच मिस्टरांनी, आणि म्हणजे जेव्हा सामान आलं ना तेव्हा आम्ही आणलेला होता. आज जर खूप कामं केली असतील ना तर असं वाटतं की आता उद्या खूप कमी कामं असतील, पण असं होत नाही. म्हणजे ना रोज नवीन काहीतरी एक्स्ट्राची कामं आपल्याला येतच असतात घरामध्ये, म्हणजे वाढतच असतात. आणि ज्यांना म्हणजे आवडतं ना स्वच्छ करायला, तर त्यांच्यासाठी भरपूर कामं उपलब्ध असतात घरात. नंतर ना रांगोळीचं जेही धूळ होती ती सगळी मी पुसून घेतलेली. माझ्याकडे ना असे म्हणजे बरेच कपाटांमध्ये ठेवण्यासाठी मी अँटी स्लिप मॅटचे म्हणजे तुकडे आहेत, तर ते ना मी ठेवून दिलं की जेणेकरून सारखी धूळ बसते, मग ते पुसावं लागतं. आणि सारखं साफसफाई करणं होतं, पण तितकं डीपमध्ये होत नाही. आणि मी ना ही रांगोळीची टाईल्स आहे ही मी काढून घेतलेली होती. त्या कपाटामध्ये ना फक्त रांगोळ्या वगैरे असं एक्स्ट्राचं सामान आहे, कॅरी बॅग्स, चप्पल वगैरे ना मी जिथे उभे आहे ना आता, तर त्या कपाटातच आहे. आधी चप्पल खूप घ्यायची मी, पण आता घेत नाही आहे. गेल्या 2 वर्षापासून ना म्हणजे मला जेव्हापासून टाचदुखीचा त्रास सुरू झाला होता, तर फक्त शूज वापरायला सांगितलेलं डॉक्टरांनी. आणि आपल्याला स्त्रियांना खरंच शूज वापरणं खूप गरजेचं आहे, आणि तेही चांगल्या क्वालिटीचं, कारण की आपल्या आरोग्याशी आपल्या पायांचा खूप जवळचा संबंध आहे. आणि मग ती ना चांगले शूज घेणं ही पण एक इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या भविष्यासाठी. कारण की ना जास्त उभं राहून कामं केली ना, आणि इथलं वातावरण गार असल्यामुळे ना टाईल्स खूप गार होतात, तर टाचदुखीचा त्रास सुरू होतो. पण मी जशी बुलढाण्याला गेली आणि मी कामाची माझी पद्धत बदलवलेली आहे, त्यामुळे ना टाचदुखीचा त्रास बंद झाला, देवाचीच कृपा झाली. कधीतरी कॅपॅसिटीपेक्षा जास्त कामं केली उभी राहून,
तर मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचा इफेक्ट जाणवतो आणि उठल्यानंतर ना म्हणजे दुखायला लागते टाच. पण मी तसं करत नाही. आधी मी काय करायची, रोजची कामं तर करायचीच, पण ओव्हरलोड अजून ना वरची म्हणजे यूट्यूबचं काम पण कसं आहे तुम्हाला माहितीच आहे. हे दिसतं जरी खूप साधं बरं, पण खूप वेळ घेतं हे काम. नंतर ना म्हणजे आपण जी कामं करतो अर्धा तास लागणार असतो ना, तर यूट्यूबच्या शूटिंगसाठी 1 तास लागतो. आणि ज्यांना असं प्रॉपर सिस्टमॅटिक काम करण्याची सवय असते ना, तर मग ते काही करून मोकळं होत नाही किंवा काही दाखवून मोकळं होत नाही. त्यांच्या अंगी तो सिस्टमॅटिकपणा असल्यामुळे असं वाटतं की प्रॉपर दाखवायला हवं. मी रोज तर ना असंच काहीतरी टाईमपास म्हणून व्हिडिओ टाकू शकते, पण ते मनाला पटत नाही. कारण ना मग असं वाटतं की काय मग रोज रोज तेच तेच काय दाखवणार आपण, तीच कामं ती केली. काहीतरी म्हणजे वेगळं वेगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये यायला पाहिजे. भांडी थोडीशीच होती म्हणून मग मी ना हातानेच घासून घेतली. डिशवॉशर आणि आपलं वॉशिंग मशीन ना एकाच एरियात आहे, तर एका वेळेस एकच चालवता येतं, कारण की लाईट त्याला भरपूर लागते. म्हणून मग त्यांनी सांगितलेलं आहे की एका वेळेस दोघं सुरू नाही करायचे. आणि कपडे जरा जास्त होते म्हणून मग मी वॉशिंग मशीनला प्राधान्य दिलं. आणि बऱ्याचदा असं होतं आहे काहीतरी लाईटचं काम सुरू आहे ना, तर 11 वाजेला लाईट चालली जाते, तर ती डायरेक्टली 3:30-4ला येते. म्हणून मग मी ना कपडे धुवून घेते, कारण की नाहीतर बऱ्याचदा ना म्हणजे कपडे तसेच पडून राहतात आणि मला ते कपडे जमले ना तर असं खूप पसारा झाल्यासारखं वाटतं. थंडीमुळे ना जरा स्पीड पण कमी झाला आहे कामाचा. असं सकाळी ना असं म्हणजे एकदम हात पटापट पटापट चालायला नाही म्हणतं, पाण्यात तर नकोच वाटतं. असं वाटतं गिझरचं गरम पाणी हवं आपल्याकडे किचनच्या नळामध्ये. असं वाटतं अरे त्यावेळेस गिझर तरी बसवलं असतं आपण, जे छोटं येतं ते. तसं नळवालं पण गिझर येतं, पण ठीक आहे, कारण की अगदी बर्फ पडतो ना तसं पाणी असतं. भांडी घासण्याची वेळ ना जवळपास 10-10:30ची असेल आणि तेवढ्यामध्ये ना कामाला येतात ना ताई, त्या ताईंचा फोन आलेला की मी आज येत नाही आहे. आणि त्या दिवशी ना ते येणार नसतील ना, तर त्या दिवशी असं वाटतं की अरे आपल्याकडून हे काम होणारच नाही आता. ते येणार असतात ना, म्हणून मग आपण घर पुसायला येणार म्हणून इतका स्पीड वाढलेला असतो की त्या येण्याच्या आत आपलं सगळं काम झालं पाहिजे आणि तो उत्साह वेगळाच असतो. आणि ती व्यक्ती नाही आल्यावर ना तिचंही महत्त्व जाणवत असतं. खरं तर म्हणजे हे जे आपले हेल्पिंग हँड्स असतात ना, त्यांची खरंच आभार मानायला पाहिजे. कारण की त्यांच्याशिवाय म्हणजे आता यापूर्वी मी उन्नती झाली ना, त्याच्या आधी मी घरी काम करायची. पण नंतर मग उन्नती झाल्यानंतर थोडी सवय झालेली आणि काम पण वाढतं, कारण आता यूट्यूबमुळे तर ना बरीचशी कामं मला बाजूला ठेवावी लागतात आणि मदत तर हवीच असते. घर पुसायचं असू द्या, काही मी भले 10 वेळेस झाडते, पण मला पुसायचा ना फार कंटाळा येतो. म्हणून मग ना, आणि माझ्याकडे ज्या आधी होत्या ना नेपाळच्या निमा, तर ती ना नेमकी गेली आता. तर त्याच्यामुळे ना अजूनच म्हणजे तिचं पुसणं एकदम भारी होतं. जे नेपाळी लोक असतात ना, ते काम एकदम प्रामाणिकपणे करतात आणि खूप असं म्हणजे लिक्विड्स वगैरे यांचा जास्तीचा पण वापर करत नाही. सिन्सिअर असतात ते खूप. ही एखाद्या नेपाळी भाभींच्या ना शोधातच आहे. मिळालं तर फारच छान होईल, कारण की मला त्या लोकांचं काम फार आवडतं. एकदम क्लीन असतं आणि काही नाही, अगदी झंझटीत काही पडत नाही ते. नंतर मला ना बऱ्यापैकी नंतर मी शूटिंगच नाही केलं, भरपूर कामं राहिलेली होती आणि ती झटपट करून टाकली. ते लोक असतात ना आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत करणारे, तेव्हा त्यांची काही किंमत नसते खरं तर. आणि ते गेल्यावरती आपल्याला ना त्यांचं महत्त्व कळत असतं. संध्याकाळचे ना 7 वाजलेले होते आणि मी मुलींना ना अभ्यासाला बसवलं होतं. मी संध्याकाळी जनरली जास्तीचे कामं करत नाही, कारण की अभ्यास असतो ना, मग त्यावेळेस थोडं लक्ष द्यावं लागतं. नाहीतर ना मग कामं करत बसलं तर मग मुलांचं ना म्हणजे त्यांचं खेळणं चालतं. आणि उन्नती तनिष्काला ना मी लांब लांब बसवते, नाहीतर ना त्यांचं पेन्सिल, पेन आणि पट्टीवरून ना कधी महायुद्ध सुरू होऊन जातं ना, ते म्हणजे कळत नाही. तुमच्याही घरी मुलं असतील तर तुम्हाला नक्कीच म्हणजे अगदी त्यांचं ना गप्पा पण इतके छान मारतात ना, बहिणी बहिणी किंवा बहीण भाऊ. असं वाटतं अरे काय प्रेम चाललं आहे यांचं. आणि नंतर ना एखाद्या छोट्याशा तुकड्यावरून पण त्यांचं एवढं भांडण होतं ना मुलांचं, मग ते आवरणं आपल्याला आईला खूप कठीण जातं. एकाची बाजू घेते असं होऊन जातं. मग आता ना परत मला ना
माझ्या बहिणीचाच फोन आलेला होता. मग मी लांब ट्रायपॉडवरती मोबाईल ठेवलेला आणि काम करता करताच बोलून घेतलं. आज मी बऱ्यापैकी थकलेली होती, चेहऱ्यावरून दिसतच असेल. रात्री फक्त खिचडी बनवायची होती म्हणून मग काही टेन्शन नव्हतं. आपण म्हणजे आपली फॅमिली असते ना, तेव्हा मुलांकडे बऱ्यापैकी लक्ष देता येतं. पण बऱ्याचदा जॉईंट फॅमिलीमध्ये जास्त लोक असले ना, तर थोडं मुलांकडे ना दुर्लक्षच होत असतं. पण तरीही जॉईंट फॅमिलीत जरी राहिलं ना, मुलांकडे लक्ष द्यायलाच हवं मला असं वाटतं. कारण की ना, एकदा मुलांची अभ्यासाची सवय जर गेली ना, तर मग ती परत लावणं खूप कठीण होतं. म्हणून मग ना, खरं तर पण प्रत्येकाला हे शक्य होत नाही. कारण की प्रत्येकाचं प्राधान्य देण्याचं स्थान घरानुसार वेगवेगळं असतं. उन्नतीनं तेल लावत नाही रोज. तिला मी सारखं सांगत असते लावू असं, म्हणजे किंवा मी लावून देते किंवा तू लावू, पण ती नाहीच म्हणते. मग आज ना मी तिला खूप लावून दिलेलं, ते ऐकतच नव्हती. तिला बसवलेलं आणि लावून घे, कारण की ड्राय केस ना लवकर डॅन्ड्रफ पण होतं आणि खाज पण येते. तिला अजिबातच तेल लावायला आवडत नाही. तनिष्का लावून घेत असते, पण ती जरा थोडे नखरे करते. तिचं चाललेला होता अभ्यास. आणि ना तुम्हाला इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला पण ना शॉर्ट व्हिडिओमध्ये, फेसबुकला शिंदे मॅडम म्हणून ऑफिशियल असं चॅनल आहे. तर त्यांचं छान आहे बरं. तुम्ही बघत नसाल तर नक्की बघा, आणि बरेच जण बघतही असतील. तर त्यांनी ना मुलांना अभ्यासासाठी 3-2-1 हा फॉर्म्युला सांगितला आहे. 3दा वाचायचं, 2दा बोलून दाखवायचं आणि एकदा लिहून काढायचं. मी ना मुलींना जवळपास 15-1 दिवसापासून तसंच म्हणजे दाखवलेलं आणि त्यांना ना ते आवडलेलं पण. तर आता ते तसंच करताय. आता उन्नतीने पण तसंच केलं होतं. 3दा वाचलं होतं आणि 2दा मला बोलून दाखवत होती आणि नंतर एकदा लिहून काढलेलं. आजचे एक्झाम्पल शॉर्टकट कसे सॉल्व करायचे, नंतर बुद्धिमत्ता आणि ना फार छान छान आहे त्यांचं स्किल. चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत.